महाराष्ट्राच्या राजकारणाचं तापमान पुन्हा एकदा वाढलंय, कारण राज्यसभेच्या 7 जागांसाठी होणारी निवडणूक. संख्याबळ स्पष्ट आहे, गणितही स्पष्ट आहेत, पण सस्पेन्स मात्र एका जागेचा. नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहतात तारा न्यूज. विधानसभेतील ताकदीच्या आधारे 6 जागा महायुतीच्या खात्यात जाणार हे जवळपास निश्चित मानलं जातंय. त्यात भारतीय जनता पक्षाला 4, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 1 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागा मिळणार आहे. पण खरी लढत आहे त्या एकमेव जागेसाठी, जी महाविकास आघाडीच्या वाट्याला येणार आहे. ही जागा सध्या ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कार्यकाळामुळे रिक्त होत आहे. त्यामुळे नैसर्गिक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचाच आहे. पण काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाची शिवसेना दोन्हीही या जागेसाठी आक्रमकपणे प्रयत्नशील आहेत. काँग्रेसकडून 8 टर्म आमदार राहिलेले बाळासाहेब थोरात यांचं नाव जोरात चर्चेत आहे. 1985 पासून सलग 39 वर्ष आमदारकी, महसूल मंत्री म्हणून अनुभव, प्रदेशाध्यक्षपद आणि अजात शत्रू अशी ओळख. पराभवानंतरही त्यांना राज्यसभेत पाठवून अनुभवाला संधी द्यावी असा काँग्रेसमधील सूर आहे. दुसरीकडे प्रियंका चतुर्वेदी यांचाही कार्यकाळ संपत आहे. त्यांना पुन्हा संधी मिळावी म्हणून ठाकरे गट लॉबिंग करत असल्याची चर्चा सध्या जोरात आहे. आदित्य ठाकरे स्वतःच या जागेसाठी प्रयत्न करत असल्याची माहिती समोर येते. जर शरद पवार पुन्हा रिंगणात उतरले तर निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता दाट आहे. पण काँग्रेस किंवा ठाकरे गटाने उमेदवार दिल्यास महायुती 7वा उमेदवार उतरवू शकते आणि मग सुरू होईल खरा खेळ क्रॉसिंग वोटिंगचा. ही केवळ एक जागा नाही, तर महाविकास आघाडीत कोणाचा वर्चस्व आहे याची लिटमस टेस्ट आहे. एकंदरीतच राज्यसभेची ही निवडणूक म्हणजे फक्त संसदेतील प्रतिनिधित्व नाही, तर 2029च्या मोठ्या राजकीय समीकरणाची ट्रायल आहे. 1 जागा, 3 पक्ष आणि प्रतिष्ठेची लढाई. आता निर्णय होईल तो केवळ संख्याबळावर नाही, तर राजकीय वजनावर. महाराष्ट्राच्या राजकारणात पुढची चाल कोण टाकणार? सगळ्यांचे डोळे आता त्या एकमेव जागेकडे लागलेत. या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज.